हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. माय सेल्फ नितीन. आणि तुम्ही बघतच असणार मागे टीचक्राफ्ट करंट अफेअर्स. करंट अफेअर्स आजपासून 1 जुलैपासून आपण डेली करंट अफेअर घेत आहोत. आजचं लेक्चर जरा उशिरा संध्याकाळपर्यंत येईल, पण उद्यापासून लेक्चर सकाळी येत जाईल. आलं लक्षात? सकाळी सकाळी लेक्चर अपलोड होत जाईल. हे जे लेक्चर आहे, ठीक आहे. सो याचं तात्पर्य काय असणार आहे की डेली तुमचे वन लाइनर क्वेश्चन असतील, इम्पॉर्टंट न्यूज असतील, ते डेली कव्हर होतील. आणि अगेन वीकली एक संडेला वीकली एक करंट अफेअरचं सेशन होत राहील, ब्रॉड सेशन. आणि अशा प्रकारे इथून पुढे तुम्हाला करंट अफेअरची काही एक चिंता करायची गरज नाही. डेली क्वालिटी कंटेंट की जो येणाऱ्या एमपीएससीच्या एक्झाम्स असतील, ठीक आहे, यूपीएससीच्या एक्झाम असेल. आणि ब्युटी ऑफ दिस मॅगझिन, ह्या डेली मॅगझिनची ब्युटी काय माहिती की ते इंग्लिश आणि मराठी दोघांमध्ये, म्हणजे इंग्लिश पण आणि मराठी पण कंटेंट आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला, जर तुम्ही इंग्लिश मीडियम मधून प्रिपेअर करत असणार तर तरी पण बेटर आहे, आणि मराठीतून करत असणार ते पण काय बेस्ट आहे. आलं लक्षात? सो आणि याच्या रिगार्डिंग काही जरी तुम्हाला क्युरीज असल्यात, ठीक आहे, तुम्हाला काही जरी बोलावं असं वाटलं माझ्याशी, ठीक आहे, तर तुम्ही सरळ आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, ठीक आहे, बघा आपला नंबर आहे इथे लिहितो तुम्हाला, ठीक आहे, 9075541477, ठीक आहे. या नंबरवर सरळ मला तुम्ही काय करा, कॉन्टॅक्ट करा. आला लक्षात? सो आपण हे जे मॅगझिन आहे बेस्ट पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलाय. बघा टीचक्राफ्टचं आपलं जे हे करंट अफेअरचं मॅगझिन आहे, डेली करंट अफेअर तुम्हाला ह्या सगळ्या विषयांवर, या सब्जेक्ट्सवर तुम्हाला काय मिळणार आहे, ते मॅगझिन त्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे. सो हा जो मॅगझिनवर आपला नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला मेसेज डेली करू शकता. डन. हा बघा मॅगझिनवर आपला नंबर पण दिलाय. सो बेस्ट थिंग इज की हे मॅगझिन मध्ये डेली अशा प्रकारे न्यूज कव्हर केले जाणार आहेत. बघा थोरोली न्यूज तुमच्या कव्हर होतील, की जेणेकरून आता हे मराठीतून तुम्हाला डेली एमसीक्यू पण भेटतील प्रॅक्टिससाठी, ते पण तुम्ही लिहून ठेवा. वन लाइनर भेटतील, बरोबर आहे. आणि वन लाइनर बरोबरच तुम्हाला सेम मॅगझिन मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण तुम्हाला भेटेल, म्हणजे मराठी इंग्लिश कॉम्बिनेशन डेली हे मॅगझिन तुम्हाला दिलं जात जाईल. फक्त काय करा, तुम्ही ते बघा एकदा, ठीक आहे. तुम्ही एकदा बघा की कशा प्रकारचा कंटेंट आहे आणि त्या कंटेंटवर तुम्ही काय करा, अभ्यास करा, ठीक आहे. सो जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली वी विल स्टार्ट, की डेली आपलं जवळपास अर्धा पाऊण तासाचं एक लेक्चर राहत जाईल. त्या डेली करंट अफेअर तुमचं होत जाईल इथून पुढे. आणि कोणतीही एक्झाम असू दे, मग यूपीएससी असेल, एमपीएससी असेल, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, सगळ्या थोरो प्रिपरेशन तुमचं इथून होऊन जाईल. सो मेक शुअर की तुम्ही बघत राहणार, ठीक आहे. सो चलो पहिली न्यूज आपण बघूया आता. याला थोडं मोठं करू, ठीक आहे. बघा आता आजच्या ठळक बघा काय काय आहेत. एनसी सोजनने लांब उडीचा 22 वर्षाहून जुना विक्रम मोडला, हे पण आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. या न्यूज आहेत. सो आपण डायरेक्ट पहिल्या न्यूज पासून बघूया, ठीक आहे. चलो लेट स्टार्ट विथ दिस. बघा एनसी सोजनने, बघा एनसी सोजनने लांब उडीचा 22 वर्षांहून जुना विक्रम मोडला आहे. आता त्या कोण आहेत, भारतीय आहेत, एवढं लक्षात ठेवा. काय आहेत, कोण आहेत, भारतीय. मग आता विचारतील की कोणत्या भारतीयाने 22 वर्ष जुना ऍथलेटिक्स सगळ्यात लांब उडीचा विक्रम मोडला, तर त्यांचं नाव काय, एनसी सोजन. कोणत्या खेळ, लांब उडीचा. ऍथलेटिक्स मध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. हे बघा, हे हा त्यांचा फोटो आहे, ठीक आहे. थोडा ब्लर दिसत असेल तो, ठीक आहे. बघा आता त्या कुठल्या आहेत, केरळच्या, लक्षात ठेवा. कुठल्या आहेत, केरळच्या आहेत. लांब उडीपटू एनसी सोजनने कुठे, भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ऍथलेटिक चॅम्पियनशिप 2026, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कुठे, राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ऍथलेटिक चॅम्पियनशिप, ठीक आहे, 2026 मध्ये. कुठे, भुवनेश्वर मध्ये. कुठल्या आहेत त्या, केरळच्या. नाव काय, एनसी सोजन, भारतीय. काही विचारू दे, नाव तुम्हाला इंग्लिश वाटेल पण त्या कोण आहेत, भारतीय. डन. 6.88, बघा 6.88 मीटरची उडी मारून, किती, 6.88 उडी मारून बघा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला, बरोबर आहे. त्यांनी काय केलं, सुवर्ण पदक इथे जिंकलेलं आहे. बघा आता त्यांनी कोणाचा विक्रम मोडला, व्हेरी इम्पॉर्टंट, कोणाचा विक्रम मोडला, तर अंजू बॉबी जॉर्ज. या पण काय आहेत, इंडियन आहेत, ठीक आहे. यांचा 22 वर्ष जुना, त्यांनी अंजू बॉबी जॉर्ज यांनी सगळ्यात लांब उडी कुठे मारली होती, बघा 6.83 विक्रम मोडून भारतीय ऍथलेटिक्स मध्ये इतिहास रचलेला. आलं लक्षात. सगळ्यात लांब उडी कोणी मारली होती याच्या आधी, अंजू बॉबी जॉर्ज यांनी, ठीक आहे. अथेन्स, आय गेस ते अथेन्स ऑलिम्पिक 2004चं जे अथेन्सचं ऑलिम्पिक झालं, ठीक आहे, 2004, ठीक आहे. अथेन्स, अथेन्स, ठीक आहे, ऑलिम्पिक मध्ये आय गेस त्यांनी
सगळ्यात लांब उडी यांनी मारलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर जवळपास 22 वर्षानंतर एनसी सोजनने उडी मारली सगळ्यात लांब. आलं लक्षात? व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज आहे. या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगतो त्या फक्त काय करा, लक्षात ठेवा. डन. बघा नेक्स्ट न्यूज काय आहे? इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी सक्सेसफुल खेळाडू आहे बेन स्टोक. जगातला नंबर 1 ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे. ठीक आहे. डन. बघा न्यूझीलंड विरुद्ध त्यांची एकदा सिरीज चालू होती, टेस्ट सिरीज चालू आहे. न्यूझीलंड विरुद्ध टेंट ब्रिज कसोटी नंतर इंग्लंडचा कर्णधार कोण होता? तो कर्णधार बेन स्टोकने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी कर्णधार पदावरून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे त्याच्या जवळपास 15 वर्षांच्या शानदार कारकिर्दीचा शेवट झाला. सरळ विचारतील बेन स्टोक यांनी जस्ट निवृत्ती घेतली ते कोणत्या देशाचे होते? ठीक आहे. 2019 मध्ये बघा च्या विश्वचषक अंतिम सामन्यात नाबाद 84 धावा करून इंग्लंडला पहिला विश्वचषक जिंकण्यास मदत करून बघा आणि हेडिंग्ले असिस्ट कसोटीत ऐतिहासिक नाबाद. हे तुम्हाला जर माहिती असेल, लास्ट विकेट बाकी होती. ठीक आहे. आणि जवळपास 100 ते 120 रन बाकी होते तेव्हा त्यांनी नाबाद ऑस्ट्रेलिया विरुद्धची ही जे एसएस आहे धावा करून त्याने क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव कोरले होते. ठीक आहे. सो ही जर मॅच तुम्ही बघितली असणार, लास्ट विकेट बाकी आणि ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम, जस्ट इमॅजिन, आणि त्याच्या अगेन्स्ट ते काय करत होते, खेळत होते आणि 135 नाबाद धावा केलेल्या. आणि हा वर्ल्ड कप तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडची फायनल जेव्हा झालेली, ठीक आहे, तर तेव्हा सगळ्यात जास्त 4 कोणत्या टीमने मारले याच्यावरून त्यांना विजेता घोषित केलं होतं. तेव्हा पण तो काय होता, कॅप्टन होता आणि 84 रन त्याने केलेले. ठीक आहे. बेन स्टोक, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा कोटक महिंद्रा. बघा आता कोटक महिंद्रा बँकेत काय बदल झालेला बघा. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वासवानी यांनी डिसेंबर 26 मध्ये पद सोडणार. त्यांनी जाहीर केलं की डिसेंबर 26 मध्ये पद सोडणार. कोण आहेत ते? कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वासवानी. एवढं लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा. बघा 1 ते डिसेंबर 26 रोजी आपला 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा देतील आणि दुसऱ्या कार्यकाळासाठी पुनर्नियुक्ती मागणार नाहीत. त्यांची ही लास्ट टर्म आहे. कोण? अशोक वासवानी. सरळ सरळ विचारतील, अशोक वासवानी न्यूज मध्ये होते, ते कशाचे एमडी आणि सीईओ होते, कोणत्या बँकेचे, किंवा कोटक महिंद्रा बँकेचे एमडी आणि सीईओ कोण होते ज्यांनी राजीनामा दिला वगैरे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. डन. नेक्स्ट बघा आता पीएम फॅमिली केअर ट्रॅकर. बघा पीएम फॅमिली केअर ट्रॅकर. ठीक आहे. माता आणि बाल कल्याण सेवांसाठी एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचा कोणी केलाय? शुभारंभ झालाय. कोणता? पीएम फॅमिली. बघा पीएम फॅमिली केअर ट्रॅकर, पीएम एफसीटी, माता आणि बाल सेवांसाठी एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचा शुभारंभ झालेला आहे. बघा आता केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या गांधीनगर येथे पीएम फॅमिली केअर ट्रॅकर, आता हे फॅमिली पीएम एफसीटी, ठीक आहे, पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ केलाय. त्याचा उद्देश लक्षात ठेवा काय असणार आहे? गर्भवती महिला, माता आणि मुलांना सरकारी योजनांचे लाभ वेळेवर उपलब्ध करून देणे. फक्त उद्देश मात्र लक्षात ठेवा. पीएम फॅमिली. बघा आता पीएम फॅमिली केअर ट्रॅकर. ठीक आहे. पीएम फॅमिली केअर ट्रॅकर सुरू केलं कुठं? गांधीनगर येथे. कोणी? अमित शहा यांनी. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सी नेक्स्ट ओपन एआय. बघा ओपन एआय तुम्हाला माहिती, ठीक आहे. ओपन एआय कोणाची कंपनी आहे ते नाव सांगा मला. ओपन एआय ने बघा काय केलंय? ओपन एआय ने प्रभजित सिंग, कोण? प्रभजित सिंग, भारतीय, ठीक आहे, यांची भारतासाठी व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली. भारताच्या एआय परिसंस्थेला नवीन नेतृत्व मिळणार आहे. ठीक आहे. ओपन एआय. आता ओपन एआय काय आहे? चॅट जीपीटी वगैरे जे बघतात ते कोणाचं आहे? ओपन एआयचं. डन. तर प्रभजित सिंग यांची व्यवस्थापकीय संचालकपदी निवड केली. ठीक आहे. आता एमडी पदी नियुक्ती झाली असून ते सप्टेंबर 26 पासून पदभार स्वीकारतील. ठीक आहे. आशिया पॅसिफिक विभागाचे, कुठले? आशिया पॅसिफिक विभागाचे व्यवस्थापकीय संचालक किरण मनी यांना रिपोर्ट करतील. आशिया पॅसिफिकचे विभागाचे व्यवस्थापकीय संचालक कोण आहे? किरण मनी आहेत. आणि
प्रभजित सिंग हे भारतीय आहेत, मग ते एशिया पॅसिफिकच्या किरण मनी यांना रिपोर्ट करतील आणि भारतातील ओपन एआयची रणनीती, भागीदारी आणि एआय विस्ताराचे नेतृत्व कोण करणार आहे? प्रभजित सिंग. आलं लक्षात? एवढ्या 2-3 न्यूज लक्षात ठेवा. वाटल्यास तुम्हाला जर वाटत असेल तर शॉर्ट मध्ये तुम्ही वन लाइनरच्या फॉर्मॅट मध्ये नोट्स पण बनवू शकता. बट आय विल सजेस्ट की नोट्स नका बनवू, डेली हे लेक्चर बघा, परत वीकली एक रिकॅप येत जाईल, क्विज वगैरे येतील, त्याच्यातून तुमचं बऱ्यापैकी कव्हर होत जाईल. डन. बघा नेक्स्ट, इस्रोने बघा आता, इस्रोने काय केलंय, 175 टन थ्रस्टच्या सेमी क्रायोजेनिक इंजिनची हॉट टेस्ट यशस्वीरित्या पार पाडली. लाईट वेट LMV-3 या पुढील पिढीच्या प्रणोदनाच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा गाठलेला आहे त्यांनी. कोणी? इस्रोने 175 टन थ्रस्टच्या सेमी क्रायोजेनिक इंजिनची हॉट टेस्ट यशस्वीरित्या काय केलेली? पार केलेली. डन. पुढे बघा आता, कोणी केलेले? इस्रोने 24 जून 26 रोजी तामिळनाडूतील, कधी? तामिळनाडूतील, ठीक आहे, महेंद्रगिरी येथील, बघा आता महेंद्रगिरी येथील इस्रो प्रॉपल्शन कॉम्प्लेक्स मध्ये सेमी क्रायोजेनिक इंजिनच्या पॉवर हेड टेस्ट आर्टिकलची काय केली? 8वी यशस्वी हॉट टेस्ट घेतलेली आहे. या चाचणी दरम्यान बघा इंजिनने 175 टन सुमारे 88% थ्रस्ट मिळवला आणि सर्व तांत्रिक मापदंड निर्धारित मर्यादित राहिले. यामुळे त्याची स्थिरता आणि विश्वसनीयता काय झालेली आहे? सिद्ध झाले. डन. सो ह्या गोष्टी काय करा? लक्षात ठेवा. इस्रोने 175 टन थ्रस्ट सेमी क्रायोजेनिक इंजिनची काय केलेली? हॉट टेस्ट यशस्वीरित्या पार पाडले. डन. सो ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. कुठे? तमिळनाडूतील महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स मध्ये ती टेस्ट पार पडली. डन. सो नाव लक्षात ठेवा, कोणी केलंय आणि किती टन थ्रस्ट. डन. पुढे बघा, ब्रॅकीबॅक्टेरियम नेताजीचा शोध लावला. कोणी? प्रदूषण नियंत्रण आणि जैव उपचारासाठी एक नवीन जीवाणूची प्रजाती येते. ठीक आहे, नवीन बॅक्टेरियाची काय प्रजाती, नाव काय? ब्रॅकीबॅक्टेरियम नेताजीचा शोध लावला. कशासाठी? प्रदूषण नियंत्रण आणि जैव उपचारासाठी. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. बघा, शास्त्रज्ञांनी कुठे? पश्चिम बंगालमधील हुगळी नदीमध्ये, कुठे? पश्चिम बंगालमधील हुगळी नदीमध्ये ब्रॅकीबॅक्टेरियम नेताजी नावाच्या एका नवीन जीवाणू प्रजातीचा काय लावलाय? शोध लावलाय. लक्षात ठेवा, ज्याला सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ नाव देण्यात आलेलं आहे. हा जो जीवाणू ऍक्टिनोबॅक्टेरिया, व्हेरी इम्पॉर्टंट, याला स्टार करा. काय? ऍक्टिनोबॅक्टेरिया संघातील असून तो विषारी रसायनांचे जैविक विघटन करण्यास काय सक्षम आहे? विषारी रसायनांचे जैविक विघटन करण्यास काय सक्षम आहे. औद्योगिक प्रदूषणाच्या वातावरणातही तो काय करतो? टिकून राहू शकतो. औद्योगिक प्रदूषणाच्या वातावरणातही तो काय करतो? टिकून राहू शकतो. आलं लक्षात? ही गोष्ट फक्त काय करा? लक्षात ठेवा. नाव लक्षात ठेवा, कोणत्या नदीमध्ये सापडला, नाव काय दिलेलं आहे आणि कोणत्या संघातील आहे ते पण लक्षात ठेवा. डन. पुढे बघा, राष्ट्रीय डॉक्टर दिन कधी आहे? कोणत्या तारखेला असतो? डॉक्टरांच्या योगदानाचा सन्मान, काय? डॉक्टरांच्या योगदानाचा सन्मान आणि एका मजबूत आरोग्य सेवा प्रणालीची प्रतिज्ञा भारतात दरवर्षी 1 जुलै रोजी, आजच्या दिवशी, समाज सार्वजनिक आरोग्य राष्ट्र उभारणीसाठी डॉक्टरांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिन काय केला जातो? साजरा केला जातो. हा दिवस बघा, महान वैद्य, शिक्षण तज्ञ आणि तत्वज्ञ बिधानचंद्र रॉय, काय? बिधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. त्यांचा जन्म आणि मृत्यू बघा आता, जन्म आणि मृत्यू 1 रोजीच झाला होता. व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे ज्या दिवशी त्यांचा बर्थडे होता त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता. म्हणून 1 जुलै दिवशी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. आजचा जो दिवस आहे राष्ट्रीय डॉक्टर दिवस, तो साजरा केला जातो. आलं लक्षात? ह्या गोष्टी फक्त काय करा? लक्षात ठेवा. चुकून क्वेश्चन विचारला तर तुम्ही यू शुड बी रेडी फॉर दिस थिंग्स. ठीक आहे. सो ह्या आजच्या एकदम हॉट न्यूज होत्या, महत्वाच्या न्यूज होत्या. ठीक आहे. सो डेली न्यूज मध्ये ह्या इम्पॉर्टंट न्यूज होत्या, ह्या लक्षात ठेवा. आता इथून पुढे आपले डेली थोडे क्वेश्चन्स येतील आणि नंतर वन लाइनर. बघा आता, एवढ्या न्यूज लक्षात ठेवा. काय काय बघितलं बघा आपण, थोडक्यात एकदा रिकॅप करा.
बघा, एनसी सोजनने लांब उडीचा विक्रम केला, ही एक न्यूज. बेन स्टोक जे इंग्लंडचे माजी कर्णधार त्यांनी काय केलं, राजीनामा दिला. कोटक महिंद्रा बँकेत अशोक वासवानी हे पद स्वीकारतील, 3 वर्षांचा कार्यकाळ काय करतील ते पूर्ण करतील डिसेंबरमध्ये आणि परत ते पद घेणार नाही. नंतर पीएम फॅमिली केअर ट्रॅकरची सुरुवात केलेली अमित शहा यांनी, ठीक आहे, गांधीनगर येथून सुरुवात केली. गर्भवती महिला मातांना काय केला, सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी, ठीक आहे. नंतर ओपन एआय, बघा आता ओपन एआयने प्रभजित सिंग यांना भारताचे काय केलेलं आहे, म्हणजे व्यवस्थापकीय संचालकपदी निवड केली आणि किरण मनी जे एशिया पॅसिफिक साठी आहेत त्यांना ते काय करतील, रिपोर्ट करतील. डन. इस्रोने हे 175 टन काय केलेलं आहे, सेमी क्रायोजेनिक इंधनची हॉट स्टेट्स केलेली आहे. दिन बॅक्टेरियम नेताजीचा शोध लावलेला जो एक बॅक्टेरिया आहे कुठे, हुगळी नदीमध्ये सापडलेला आहे, त्यांचं सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ ते नाव देण्यात आलंय. ऍक्टिनोबॅक्टेरिया या संघातील तो आहे. आलं लक्षात. राष्ट्रीय डॉक्टर दिन बघा, योगदानाचा सन्मान करण्यासाठी एक मजबूत आरोग्य सेवा प्रणालीची त्यांनी प्रतिज्ञा घेतलेली, म्हणून बिधानचंद्र रॉय की ज्यांचा 1 जुलै रोजी मृत्यू आणि जन्म झालाय त्यांच्या सन्मानार्थ तो साजरा केला जातो, ठीक आहे. सो बघा आता थोडे एमसीक्यू बघा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की एक होलिस्टिक प्रिपरेशन तुमचं होईल आजच्या करंट अफेअर्सच्या बाबतीत. बघा, उबर इंडिया, ठीक आहे, काय उबर इंडिया आणि दक्षिण आशियाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नुकताच कोणी दिला. बघा, उबर इंडिया आणि म्हणजे उबर इंडिया जे आहे, ठीक आहे, तर त्यांच्या दक्षिण आशियाच्या कार्यपद्धतीत कोणी राजीनामा दिलेला आहे. डन. नाव काय, ठीक आहे. ही थोडं मिसमॅच झालेलं आहे इथं, ठीक आहे, मिसमॅच झालेलं आहे इथं. बघा, केरळ आता राजीनाम्याबद्दल इथं असेल की कोणी नुकतीच लांब उडी मारलेली आहे, ठीक आहे, कोणी लांब उडी मारले, एनसी सोजन, हे जरा कट करा, ठीक आहे, हे काय करा, कट करा. इथं बघा, केरळच्या एनसी सोजनने 6.88 मीटरची उंच उडी मारून 22 वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम काय केला, मोडत आंतरराज्य वरिष्ठ ऍथलेटिक चॅम्पियनशिप 26 मध्ये काय केलं, स्वर्ण पदक जिंकलं, ठीक आहे. सो हा थोडा क्वेश्चन चेंज झालेला आहे, तेवढं फक्त काय करा, कोणी भारतात कोणी सगळ्यात लांब उंच उडी मारून काय केलं, विक्रम प्रस्थापित केला, ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा, एनसी सोजन त्याचा आन्सर आहे. हे हा क्वेश्चन थोडा मिसमॅच झालेला आहे. पुढे बघा, कोणत्या संघाविरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यानंतर बेन स्टोकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, न्यूझीलंड. बघा आता तेच आहे, 15 वर्षाच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर क्रिकेट कसोटी कर्णधार पदावरून काय केले, निवृत्ती जाहीर केले. अष्टपैलू कामगिरीत बघा इंग्लिश क्रिकेटला एक नवीन ओळख दिली, ज्यामध्ये 2019चा काय विश्वचषक आहे, हेडिंग्ले एसएस म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध जी मॅच होती, ठीक आहे, ऑस्ट्रेलिया, त्याच्यात नाबाद 135 धावा करून त्यांनी एसएस मालिका जिंकून दिलेली आणि तो एक विक्रम म्हणजे तो आजपर्यंतचा एक विक्रम आहे त्याच्या नावावर, ठीक आहे, वर्ल्ड रेकॉर्ड झालाय. बघा कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात ते लक्षात ठेवा फक्त. बघा, अशोक वासवानी 31 डिसेंबर 26 रोजी कोणत्या बँकेचे एमडी आणि सीईओ पदावरून पायउतार होतील, कोटक महिंद्रा बँक. बघा आता त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यावर काय करणार, एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा देतील आणि पुनर्नियुक्ती पण ते काय करणार नाही, मागणार नाही. डन. एमसीक्यू लक्षात राहू द्या, नाही तर करंट अफेअर जे आपण बघितलं ते तुम्हाला सगळं जमलं पाहिजे. बघा, पीएम फॅमिली ट्रॅकर जा प्रायोगिक प्रकल्प कोणी सुरू केला, कोण आहेत मध्ये, अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुठून सुरू केला, गुजरातच्या गांधीनगर येथून त्यांनी काय केला, तो प्रकल्प चालू केला. काय, कशासाठी, गर्भवती महिला माता आणि 18 वर्षापर्यंतच्या मुलांना शासकीय योजनांचे लाभ, 18 वर्ष लक्षात ठेवा, 18 वर्षापर्यंतच्या मुलांना शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळेल याच्यासाठी ती योजना सुरू करण्यात आली. डन. नेक्स्ट, ओपन एआय. बघा, ओपन एआय इंडियाच्या नव्या व्यवस्थापकीय संचालक एमडी पदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली, प्रभजित सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. बघा, ओपन एआय ने प्रभजित सिंग यांना काय केलेलं आहे, भारताचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केलेली. डन. बघा, ते सप्टेंबर 26 पासून भारतातील कंपनीच्या एआय धोरणाच्या आणि विस्ताराचे नेतृत्व करतील. आता एक न्यूज होती बघा, उबेर बघा, आता उबेरचे माजी भारत आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष असलेल्या प्रभजित सिंग यांच्या नियुक्तीमुळे जागतिक एआय नवोपक्रम आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत होईल. सो हे जे सेंटेन्स आहे ते पहिल्या क्वेश्चन मध्ये आले होते, ते आधी आता बघा त्यांची नियुक्ती हे प्रभजित सिंग जे आहेत, ठीक आहे, ओपन एआयचे
भारताचे एमडी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. डन. बट ते कोण होते? उबेर, उबेर तुम्हाला माहिती ना, टॅक्सी सेवा, उबेरचे माजी भारत आणि दक्षिण आशियाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी नुकताच काय दिलेला आहे? राजीनामा दिलाय. राजीनामा दिलाय. प्रभजित सिंग यांच्यामुळे नियुक्तीत जागतिक एआय नवोपक्रम आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र म्हणून भारताचे स्थान अधिक मजबूत होईल. लक्षात ठेवा, प्रभजित सिंग यांनी आधी ते उबेरचे भारत आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष होते. तिथून त्यांनी राजीनामा दिला आणि आता ओपन एआय इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. एवढं लक्षात ठेवा. पुढचं बघा, इस्रोने SE-2000 सेमी क्रायोजेनिक इंजिनच्या PHTA ची हॉट टेस्ट कुठे यशस्वीरित्या पार पडली? तर महेंद्रगिरी, तामिळनाडू. आलं लक्षात? महेंद्रगिरी. बघा इथं काय, पॉवर हेड टेस्ट, काय पॉवर हेड टेस्ट आर्टिकलची 8वी यशस्वी हॉट टेस्ट इंजिन ज्यामध्ये इंजिनने 175 टन थ्रस्ट मिळवला. आलं लक्षात? कुठं? महेंद्रगिरी, तामिळनाडू. पुढे, बॅक्टेरियम नेताजी नावाची बॅक्टेरियाची नवीन प्रजाती कुठे सापडली? हुगळी नदी. कुठे? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल, हुगळी नदी. ठीक आहे. बॅक्टेरियम नेताजी नावाच्या प्रजातीचा शोधला, ज्याला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ नवीन नाव काय केलेले? देण्यात आले. डन. हे तुम्हाला येईल. बघा, भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिन कोणत्या महान व्यक्तीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो? डॉक्टर बिधानचंद्र रॉय. ठीक आहे. आता बघा, डॉक्टर हरगोविंद खुराना, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि डॉक्टर MS स्वामीनाथन. आता यांच्या जन्मतिथीमुळे किंवा पुण्यतिथीमुळे कोणते दिवस साजरे केले जातात? ते पण तुम्ही काय करा? रिसर्च करा आणि ते साईडला लिहून ठेवा. बघा, भारतात दरवर्षी 1 जुलै रोजी याच दिवशी जन्मलेले, निधन पावलेले महान वैद्य डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. जे काही डॉक्टर असतील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा या डॉक्टर दिनाच्या. पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की बिधानचंद्र रॉय यांचा जन्म आणि मृत्यू त्याच दिवशी झालाय, म्हणून तो काय केला जातो? साजरा केला जातो. डन. आलं लक्षात? आता पुढे बघा, आता वन लाइनर्स बघा. आता जे बघितलं आपण, की आपण काय बघितलं? न्यूज बघितलं, इम्पॉर्टंट न्यूज आहेत, त्यांचं सखोल थोडं विश्लेषण बघितलं. आता त्यांच्याच रिलेटेड MCQ बघितलं ना. आता बघा वन लाइनर्स. आता वन लाइनर्स कशा फॉर्मॅटमध्ये येतात बघा, सेम आहे. 26च्या आंतरराज्य वरिष्ठ ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या लांब उडीत नवीन विक्रम कोणी प्रस्थापित केला? एनसी सॉजन. कसाही क्वेश्चन होता, तुम्हाला यू शुड बी रेडी फॉर दॅट. जवळपास 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर कोणी इंग्लंडच्या निवृत्ती जाहीर केली? बेन स्टोक. डन. आज 31 डिसेंबर बघा, 31 डिसेंबर 26 रोजी आपला कार्यकाळ पूर्ण झालेला कोटक महिंद्रा बँकेचे MD आणि CEO पदाचा राजीनामा कोण देणार? अशोक वासवानी. PM फॅमिली केअर ट्रॅकर ची सुरुवात कुठून झाली? गुजरात. ओपन एआय इंडियाच्या नव्या व्यवस्थापकीय संचालक MD पदी कोणाची निवड झाली? प्रभजित सिंग. इस्रोने यशस्वी हॉट टेस्ट सेमी क्रायोजेनिक इंजिन कोणत्या नावाने विकसित केले? SE-2000. काही कसाही क्वेश्चन होत्या, लक्षात असला पाहिजे. आता एवढ्या 3 वेळेस एकच क्वेश्चन जातोय. बॅक्टेरियम नेताजी नावाची बॅक्टेरिया नवीन प्रजाती कोणत्या नदीतून सापडली? हुगळी नदी, वेस्ट बेंगॉल. भारतात दरवर्षी राष्ट्रीय डॉक्टर दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 1 जुलै. असे क्वेश्चन येऊन गेलेत. बघा आता अगेन, SE-2000 सेमी क्रायोजेनिक इंजिन मध्ये ऑक्सिडायझर म्हणून काय वापरले जाते? स्टार करून ठेवा याला. ऑक्सिडायझर म्हणून काय वापरले जाते? तर द्रव ऑक्सिजन. ठीक आहे, लिक्विड ऑक्सिजन. राष्ट्रीय डॉक्टर दिन महान वैद्य आणि भारतरत्न बघा पुरस्कार विजेत्याच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. कोण आहे? डॉक्टर बिधानचंद्र रॉय. डॉक्टर बिधानचंद्र रॉय. आलं लक्षात? सो सेम आता बघा, ह्या ज्या न्यूज आपण डेली बघितल्या, ठीक आहे, त्याच आता पुढे काय होतील? इंग्लिश मध्ये आहेत. म्हणून जे काही मुलं इंग्लिश मराठी मीडियम, ठीक आहे, दोन्ही मीडियम मधून तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपल्याकडे हे मॅगझिन अवेलेबल आहे. डेली मॅगझिन येते, म्हणजे तेच इंग्लिश मधून आणि तेच तुम्हाला काय होतं? मराठीमधून मिळत जाईल. बायलिंग्वल आहे. सो बेस्ट. याचा बेनिफिट का होईल माहिती आहे का? की डेली तुम्ही जर हे करंट अफेअर बघत असणार तर डेली तुम्हाला काही ना काही जे इम्पॉर्टंट 4-5 न्यूज आहेत, 5-6 न्यूज आहेत, ते डेली कानावर पडत राहतील, जेणेकरून तुमची एक होलिस्टिक प्रिपरेशन होईल. ठीक आहे. आता 1 जुलै पासून हा आपला उपक्रम चालू राहणार आहे आणि स्वतंत्र प्लेलिस्ट असणार आहे की जिथून तुम्हाला डेलीचे करंट अफेअर भेटतील, वीकली भेटतील आणि परत मंथली पण भेटतील. आलं लक्षात? सो ऑन दिस नोट तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. डेली लेक्चर बघत जा. ठीक आहे, ऑन टाइम लेक्चर येत जाईल आणि याचा बेनिफिट काय होईल तर तुम्हाला ते व्यवस्थितरित्या तुम्हाला काय होईल ते समजायला हेल्प होईल. सो ऑन दिस नोट वी विल टेक अ पॉज हेअर. ठीक आहे, खूप साऱ्या शुभेच्छा आणि व्यवस्थित अभ्यास करा आणि तुमच्या परीक्षेसाठी किंवा तुमच्या अभ्यासाला व्यवस्थित एक कायदा चालणार आहे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. बाय बाय.